भरपूर टक्के मिळवणारे नागरिक आपल्याला निर्माण करायचे नाहीत, तर भारत जगाच्या दृष्टीने सर्वोच्च होईल असे नागरिक घडवायचे आहेत। यासाठीचा आजचा कार्यक्रम म्हणजे संस्कार आहे, असे प्रतिपादन लेखक गीतकार प्रवीण दवणे यांनी केले। अलिबाग तालुक्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घे भरारी तसेच परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह गुणीजन शिक्षकांच्या सन्मानाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता अलिबाग मेघा चित्रमंदिर येथे पार पडला। या प्रसंगी प्रवीण दवणे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते। समर्थ फाउंडेशनच्या संस्थापक ॲडव्होकेट मनस्वी मोहिते यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला होता। त्याला प्रिझम सामाजिक संस्थेचा हातभार लागला। मेघा चित्रमंदिर येथील सभागृहात गर्दीचा महापूर आला होता। तसेच मुरुड तालुक्यातील वडके येथील इलिझम रिसॉर्ट येथे देखील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला। गुणवत्ता यादी ही तुम्ही मिळवलेल्या मार्कांची यादी असते, मात्र व्यक्तिमत्व ही जीवनाची गुणवत्ता यादी आहे। याचा पुढील आयुष्यात कधीच विसर पडू देऊ नका, असा मोलाचा सल्ला दवणे यांनी उपस्थितांना दिला। सध्या पावसाचा हंगाम सुरू आहे। हा कालावधी म्हणजे बियाणे पेरण्याचा, रुजवण्याचा आणि बहरण्याचा ऋतू आहे। याच कालावधीत विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याचा योग समर्थ फाउंडेशनने साधल्याचे दवणे यांनी स्पष्ट केले। पुरस्कार हे जीवनात महत्त्वाचे आहेत, त्यासाठी काजळाची ओंजळ करावी लागेल, तेव्हाच यश तुमच्या पदरात पडेल। शिक्षण घेतल्यावर नोकरी, सर्वोच्च व्यवसाय, गलेलट्ट पगार, परदेशात जाऊन स्थायिक होण्याचे स्वप्न असा संकुचित विचार मनात आणू नका। ते तर तुम्ही मिळवालच, मात्र देशासाठी, समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो हा विचार मनात ठेवून माणूस म्हणून जगायला शिका आणि शिकवा, असा संदेश देखील त्यांनी दिला। तुमचे आता बालपण संपले, आता तुमच्यातील किशोरवस्थाई पंख उघडण्यासाठी तयार आहेत। याचाही विसर पडू देऊ नका। आता मिळालेल्या यशावर हुळून जाऊ नका, कारण यश हे फ्रीजमध्ये ठेवून नंतर वापरता येत नाही। त्यासाठी कायम मेहनत आणि जिद्द ठेवण्याची तयारी ठेवा, असेही त्यांनी सांगितले। गरिबीत राहून संघर्ष कसा केला याचे किस्से दवणे यांनी उपस्थितांना सांगितले। मनपूर्वक नमस्कार, मी प्रवीण दवणे। आज खरोखर एका अतिशय सृजनशील आणि सकारात्मक दृष्टीच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली। मी अतिशय उत्सुक होतो आणि कार्यक्रमाचं नियोजन ॲडव्होकेट महेशजी आणि ॲडव्होकेट मनस्वी मोहिते या दोघांनी आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इतकं नेटकं केलं होतं की माझ्यातला वक्ता जो आहे, माझ्यामधला जो तरुण पिढीवर प्रेम करणारा लेखक आहे, तो पूर्ण बहरला। आणि मला याची नोंद माध्यमाला द्यावीशी वाटते की आपण म्हणतो की तरुण मुलं आज किती गंभीर ऐकतात, चिंतनपर किती ऐकतात, ते फक्त मनोरंजनामध्ये वाहून गेले तसं आपण बाहेर म्हणतो। पण आज मला अलिबागच्या या वास्तूमध्ये श्री समर्थ फाउंडेशनच्या या कार्यक्रमामध्ये आज अपूर्व असा अनुभव आला। अगदी पूर्ण 60-65 मिनिटं अतिशय अंतर्मुख होऊन सगळे विद्यार्थी ऐकत होते, दाद देत होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते मुलं खेळून होते। स्वतःची पारितोषिकं मिळून झाल्यानंतरही दुसऱ्यांच्यासाठी त्यांनी अभिनंदनपर टाळ्या वाजवल्या। ही गोष्ट एका संस्कारांची। मला असं वाटतं की श्री समर्थ फाउंडेशनचं हे जे काम आहे ते खऱ्या अर्थाने पिढी घडवणारं काम आहे आणि पुन्हा पुन्हा यायला आवडेल। अलिबाग मला आवडतंच, समुद्र किनाऱ्याचं, विशाल सागराचं, अथांग आकाशाचं गाव आहे। पण आज माझ्या लक्षात आलं अथांग तारुण्याचं, जिद्दीचं आणि झपाटलेलं असं गाव आहे। हे संदेश म्हणण्यापेक्षा मी तरुणांचा मित्र स्वतःला म्हणवतो। मी एकच सांगेन की आता माध्यमांच्याकडे डोळसपणे तुम्ही पाहिलं पाहिजे। याचं कारण असं की आपले विचार ज्याच्यामुळे चंचल होतील किंवा आपल्या जगण्यामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होईल, अशा तऱ्हेची वृत्त, अशा प्रकारच्या जाहिराती, अशा प्रकारची रील्स इतक्या प्रकारे येत आहेत, तर तुम्ही ती सगळी बघताना ते खरं मानू नका। आभासी जगामध्ये तुम्ही जगू नका, खरं आणि सत्य बघा। पण त्यामुळे वाचनाला पर्याय नाही। इंग्रजी माध्यम तुम्ही पोटासाठी स्वीकारलेलं आहे, तरी पण मी म्हणेन की मातृभाषा मराठीला पर्याय नाही। चांगलं साहित्य आणि काव्य त्यांनी वाचलं पाहिजे आणि श्रीमंत होण्यापेक्षा समृद्ध व्हा, या शुभेच्छा। घे भरारी या कार्यक्रम करण्यामागचा उद्देश एवढाच होता की 10वी-12वी विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले त्यांचा गुणगौरव करणं आणि काहीतरी चांगलं ऐकायला मिळणं, या उद्देशाने आम्ही प्रवीण दवणे सरांना इथे आमंत्रित केलं होतं। त्यांच्या माध्यमातून मुलांना खूप चांगले काहीतरी विचार ऐकण्यासाठी मिळाले।
त्या विचाराच्या माध्यमातून मुलं भविष्याच्या दृष्टिकोनाने खूप विचार करतील आणि एक उत्तम नागरिक होतील, एवढाच आमचा त्याच्या मागचा हेतू. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.